नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. आमचे प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की सांगवी येथील शेतकऱ्यांचा जिल्हा प्रशासनाला सामूहिक आत्मदहनाचा इशारा जाणून घेऊ. सविस्तर मी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे की आमच्या शेतीवर नाफे नावाच्या एका बंडखोर म्हणजे खंडणीखोर नगरसेवकानं धमक्या देऊन जमीन न विकू देणं, न हे करणं म्हणून असं हे करायला लागले. सर, मी सांगवी येथील शेतकरी असून मी गेल्या वेळेस आमची एक वेळेस फाईट झालेली आहे सर, की मुलाखतीद्वारे त्यांना आम्हाला धमकावलं की या ठिकाणी मुस्लिम समाजाचं आरक्षण आहे आणि ही जमीन तुम्ही कशी काय विकू शकता. तर सर, मी सांगू इच्छितो की तिथं कसल्याही प्रकारचं आरक्षण नाही आणि आज मला माझ्या लेकराबाळाच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा वैयक्तिक याच्यासाठी जमीन विकायच्या आहेत. पण तो जमीन विकायची असतील तर दोन कोणती खंडणी द्या. त्यांची मिसेस नगरसेविका आहे, ती त्या मिसेसच्या नावाखाली तो स्वतःचं पोळी भाजून घ्यायच्या मागा लागला आहे सर. तर फक्त मला एवढंच म्हणायचं की मी इतकं सांगूनही त्यानं जर ऐकलं नाही माझं, म्हणून मी काय केलं सर की सरळ पोलीस स्टेशन विमानतळ पोलीस स्टेशनला एक FIR दाखल केला त्याच्या नावानं आणि FIR फाडून घेतला. पण प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही त्याच्यावर, म्हणून तो सुसाट सुटला आहे. आता त्याची हिंमत इतकी वाढलेली आहे की एक वेळेस फक्त माझ्यावरच होतं, पण आज सर्व शेतकऱ्यावर त्यानं दबाव टाकलेला आहे की तुम्ही जमिनी कशा विकता, काय नाही बघतो मी. आणि त्यानं असे एक भेव तयार केलेले आहे की कागदपत्राद्वारे आरक्षणाच्या याच्याद्वारे. तर मी सांगू इच्छितो की आमचे 2 टर्मचे नगरसेवक मी सोबत आणलेले आहेत की कसल्याच प्रकारचं कोण्याही जमिनीवर आरक्षण सध्या महानगरपालिकेचं नाही. आणि मग महानगरपालिकेला निवेदन आहे की असं पेपरमध्ये जाहीरपणे त्यांनी प्रकटन द्यावं की सांगवीची कुठलीही जमीन आरक्षणामध्ये नाही. तरी पण महानगरपालिकेचे अधिकारीही काही बोलायला तयार नाहीत आणि हे नाफे त्या गोष्टीचा पूर्णपूर्ण फायदा घेऊन शेतकऱ्याकडून प्रत्यक्ष खंडणी वसूल करण्याचं काम करीत आहे. आणि यांचा कुठलाही कसल्याही प्रकारचा चांगला बॅकग्राऊंड नाही. हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असे जर नांदेडला तयार झाले आणि महानगरपालिकेत जर गेले तर महानगरपालिकेचं लई लवकर वाटोळं होणार आहे. त्यासाठी माझी विनंती आहे महानगरपालिकेला की आपण अगोदर एक पत्रक काढून सांगवीवर कसल्याही प्रकारचं कुठलंही आरक्षण महानगरपालिकेचं नाही असं जाहीरपणे महानगरपालिकेनं सांगावं आणि शेतकऱ्यांना एक धीर द्यावा ही माझी कळकळीची महानगरपालिकेला विनंती आहे. आणि या नाफेला जे अगोदर मी केस केलेला आहे त्या केसचा ॲक्शन पोलीस स्टेशनने ताबडतोब घ्यावं ही माझी कळकळीची पोलीस स्टेशन विमानतळाला विनंती आहे. दादा, शेख जाकीर नावाचा व्यक्ती हा तुम्हाला मदत करावी म्हणून त्यांच्या विरोधात त्यांना गुन्हा दाखल केला. नाही, अशी कुणी मदत करायला तयार नाही. शेख जाकीर ते शेख जाकीर नावाचा माणूस आहे, त्याला आमची थोडी कळकळी हे वाटली यांच्या मागं कोणी नाही, तर तो आमच्या थोडा आम्हाला मदत करायला लागला. तर त्याला धमकी द्यायला ती तू आपल्या जाती काय, तू उसको कैसे मदत कर रहा, ऐसा कर रहा वैसा कर रहा म्हणाले. पण ते माणूस हा माणूस कितीच मदत करीत असतो. साहेबांना सांगितलं सगळं की माझ्यातर्फे जे प्रशासनाला करता येईल ते मी केलं. जर प्रशासनाच्या योग्य तर कारवाई जर नाही प्रशासनाने मागणी प्रभाग क्रमांक 3 माझे सांगवी गाव, मूळगाव सांगवी. आमच्या सांगवीमधील जुने कष्टकरी शेतकरी, खोतकरी, जे गोरगरीब शेतकरी जे आहेत, आज त्यांच्या मुलाच्या लग्न कार्यासाठी, शेती विकणी वगैरे देणे याच्यासाठी, उदरवाहासाठी, शिक्षणासाठी हे जे काही आहे, तर आजपर्यंत आमच्या सांगवीला कोणतंही आरक्षण नाही आहे. आज 2019-20 पूर्ण हे गट नंबर जे आहे ते 2-3 जे गट नंबरवरती नाफे काजी काहीतरी नाव ऐकलेलं आहे मी. तर या संबंधित यांनी व्यक्तीने आमच्या शेतकऱ्यांना सर्व त्रास दिलेला आहे की बाबा तुम्ही जे कोणी सौदा करत असेल त्याच्या आडपटी येऊन सौदे वगैरे करण्यासाठी रोख करत आहेत. तरी यासाठी आम्ही सर्व जिल्हाधिकारी SP साहेबाला व विमानतळ पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आम्ही शेतकऱ्याच्या हिताची मागणी करत आहोत व त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी एवढीच मागणी करत आहोत. पोलीस साहेब, एक त्याची बायको लोकप्रतिनिधी आहे, नगरसेविका आहे, यानं स्वतःला नगरसेवक म्हणून असं नाही. सर्व माझ्या किंवा सर्व पत्रकार बंधूंना माहिती आहे, काल परवाच महाराष्ट्र शासनाने
लोकप्रतिनिधीसाठी हे केलं. नगरसेविकाचे प्रतिनिधीवर कोणत्याही सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत, हे कायदा काढलेला आहे आणि कोणीही असे करू नये म्हणून त्याच्यावरती आज विमानतळ पोलिसांना आमच्या मनपा अधिकाऱ्यांनी त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. हे अनेक गुन्हे दाखल असताना महानगरपालिका सभागृहामध्ये आणि आंदोलनामध्ये प्रत्येक सहभागी दिसतो आणि तो प्रतिनिधी नाही, तर त्याच्यावर महानगरपालिकेकडून आपण काय विषय करणार? नाही, मी तर संबंधित सर्व अधिकारी कारवाई करतीलच ना. जसे समोर दिसेल निर्देशात येईल त्यावेळेस ते कारवाई करतीलच. आपली भूमिका काय राहील पुढची? माझी भूमिका अशीच शासनाच्या बरोबर सर्व नियमाशी माझी निगडीत भूमिका करायची. मापे साहेबाची पैशाची, त्याला पैशाची लई भूक लागली, त्याला सांगवी गाव इकतच घ्यावं आले सगळं एकट्यालाच. आमच्या जमिनी इकू देणं आलंय आणि आम्हाला निवड रोज त्रास द्याल. त्याला एकट्याला सांगलं तर ते त्याच्या पत्नीला सुद्धा घेऊन आले. मी असं करून तुमच्यावर असं करतो, तुमची जमीन मी विकू देत नाही, हे त्याचं बोलणं आहे. जमीन कुठं आहे? जमीन सांगवीची आहे, नगरपालिकेतली. पैसे 2 कोटी रुपये मागाले, खंडणी मागाले ते माफी साहेब. हा, त्याचं नाव एवढंच आहे, एवढंच ध्यानात आहे आम्हाला. आणि ते काय आमच्या पुढे बी येणार झालाय, मागून छुपे रुस्तुम काम करायलाय. हा, घडी घडी यायलाय, कोर्टात चला, इकडे चला, आता तिकडे गेलाय. काय पद्धत त्याचं? त्याचं पद नगरसेवक आहे ते 2 नंबर वारचा. त्याचं 3 नंबर मध्ये काय आहे, त्यांना आम्हाला जाणून बुजून त्रास द्याले. काय निवेदन दिलं आपण? निवेदन शेतीचं दिलं साहेब. आमच्या शेती विकू दे ना, आमच्या शेतीत येऊ दे ना, कोणी घ्या गेलं तर त्याला घेऊ दे ना. त्याला पैसे मागायला, आम्हाला पैसे मागायला, याला पैसे कुठून देऊ? आता काय इच्छा काय? आता विचार त्यानं आमच्यावर आणखी केस केलाय, पैसे द्या नाही तर तुमची जमीन विकू देणार नाही. जमीन मुळात कुणाची आहे? शेतकरी बाबूराव पाटलाची गावातली पूर्ण शेती आहे, सांगवीची. सांगी गावाची पूर्ण शेती आहे साहेब. या